तुम्हालाही मस्त अशी सुपर सॉफ्ट ब्राउनी बनवायची आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। क्रिसमसचा महिना चालू आहे आणि कॅथलिक लोकांसाठी क्रिसमस म्हणजे दिवाळीच असते। या महिन्यामध्ये ते भरपूर असं गोडाचं बनवून खातात, ज्यात ते केक, पेस्ट्रीज, कपकेक, डोनट असे विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवून खातात। त्यासाठीच मी तुम्हाला हेल्दी अशी ब्राउनी दाखवणार आहे, जी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। त्यासाठी मी ते 100 ग्रॅम चॉकलेट घेतलेले आणि त्यात मी 50 ग्रॅम बटर घेऊन ते मेल्ट करून घेतलेले। इथे मी एक मोठं पातेलं घेतलेले, त्यात आपण हे चॉकलेट आणि बटरचं मिश्रण काढून घ्यायचे। संपूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे, कारण आता गोष्टी इतक्या कॉस्टली होत चाललेल्या आहे की आपल्याला बिलकुल वेस्टेज करायचं नाही आहे। इथे मी अर्धा कप एवढी पावडर शुगर घेतलेली आहे। त्याचबरोबर मी अर्धा कप इथे दही घेतलेले, तेही आपल्याला यात टाकून घ्यायचं आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होतं, छान असं हे संपूर्ण मिश्रण एकजीव होतं। 1 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले, 1 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आणि 2 टेबलस्पून आपल्याला इथे कोको पावडर टाकून घ्यायचे। खूप मस्त अशी फजी ही ब्राउनी बनवून तयार होते। केक जे असतात ते जास्त फुलतात, त्या प्रमाणामध्ये ब्राउनी इतकी फुलत नाही, पण चवीला चॉकलेट भरपूर असल्यामुळे खूप छान अशी लागते। लहान मुलं तर अतिशय आवडीनं ही ब्राउनी खातात। आता बघा, हे संपूर्ण मिश्रण मी ते मिक्स करून घेतलेले। 1 टीस्पून मी त्यात व्हॅनिला एसेन्स टाकून घेणार आहे आणि अर्धा ते पाऊण कप एवढं दूध या ब्राउनीसाठी लागतं। तुम्ही ते ॲडजस्ट करत हळूवारपणे टाकायचे आणि मग मिक्स करून घ्यायचे। एकदम दूध आपल्याला वापरायचं नाही आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते खूप पातळ होतं आणि मग आपली जी ब्राउनी आहे ती व्यवस्थित फुलत नाही। तर बघा, हळूवारपणे आपण हे मिक्स करून घेतो आहे। थोडं थोडं करून मी हे संपूर्ण दूध टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे टीनमध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्यात आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि वरतून तुम्हाला चॉको चिप्स असतील तर ते टाकून घ्यायचे, किंवा मग माझ्याकडे चॉकलेट शेव आहे तर मी ती वरतून टाकून घेणार आहे। टॅप करून घेतलेले, जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात आणि आपल्याला हे 180 डिग्रीला साधारण 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मी ही ब्राउनी तयार करून घेतलेली आहे। ओटीजी 10 मिनिटांसाठी मी प्रीहीट करून ठेवलेला होता, त्यात 35 ते 40 मिनिटांसाठी बेक केल्यानंतर आपली जी ब्राउनी आहे ती बघा किती छान अशी बेक होऊन तयार आहे। मस्त असा तिचा सुगंध येत आहे। आता हा बटर पेपर मी काढून घेत आहे। बघा, आता मी तुम्हाला थिकनेस दाखवणार आहे की ती किती फुललेली आहे। बघा, अशा पद्धतीने ही मस्त अशी आपली ब्राउनी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे। आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे। बघा, आपण इथे कट करून घेतो आहे, किती स्मूथली ती कट होती आहे। लहान मुलं अतिशय आवडीनं ही जी ब्राउनी आहे ती खातात। तुम्ही ती टिफिनलाही देऊ शकतात, कारण ती आपण हेल्दी व्हर्जनमध्ये बनवलेली आहे। गव्हाच्या पिठापासून मस्त अशी ही ब्राउनी आपली बनवून तयार आहे। छान असे पीसेस करून मी ती रेडी केलेली आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आणि कमेंटमध्येही मला सांगायचं आहे की ब्राउनी कशी बनली। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।